मी काय म्हणतो गिर्या भाऊ, कशाला त्या मुंबईमध्ये जाऊन आपली लायकी काढून घ्यायची? हा, मी ऐकलं जणू तुमची इज्जतच काढली, ते बी महिलांचाच मोर्चा होता आणि महिलेनेच येऊन तुम्हाला जे नाही ते बोललं गेलं. तुम्ही उगा शांतपणे ऐकून घेत बसलात आणि आता अंडुले अंड भक्त तुमच्या समर्थनार्थ बोलतायत की गिरीश भाऊ लय संयमी येतात. ऐका जरा. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. गिर्या भाऊला गेट आउट ऑफ हेअर म्हणलं गेलं, तरी गिर्या भाऊ शांत आहे. आता त्या महिलेचं घर फिर पडू नये म्हणजे झालं भाऊ. बट मी काय म्हणतो गिरीश भाऊ, सरकार तुमचंय, सत्ता तुमची आहे, मग तुम्ही हे मोर्चे नेमकं कुणाच्या विरोधात काढतायत? तुमची आखलीची काही गाठ पडली होती का नाही? आमच्याकडे तुमच्यासारख्या माणसांना काय म्हणतात माहितीये का? बोच्यात मेंदू असणं. तुमचा तिथे आहे. अरे सत्ता तुमची, सरकार तुमची, सगळं काही तुमचं, आणि तुम्ही नेमका मोर्चा कुणाच्या विरोधात काढताय आणि तुम्हाला न्याय नेमका कोण देणार आहे? पण काही म्हणा, ही सुरुवात आहे, ही जेनजीची सुरुवात आहे. हे मंत्री संत्री हे जे लोक आहेत ना, अशी रस्त्यावर दिसली का एक दिवस फटका खाणार आहेत. फटका, आई शपथ फटका खाणार आहेत. आणि हे मी लय दिवसापासून झालं म्हणतोय. आता कुठं त्याची सुरुवात आहे. आता फक्त गेट आउट ऑफ हिअर म्हटलं गेलंय. पुढच्या वेळेस पद्धतशीर ढुंगणावरती पोकळ बांबूचे फटके देऊन तुम्हाला हकलून लावण्यात येईल, याची नोंद घ्यावी. पण काही म्हणा गिर्या भाऊ, इज्जतच नाही राव तुम्हाला. आता मला नोटीस पाठवू नका, मी उगाच प्रेमाने म्हटलंय तुम्हाला मित्र समजून.